आणि चालू असलेल्या कामकाजात आम्ही जे आमचा कारभार समोर असताना जे बघितलं म्हणजे की काय कारभार चाललाय, कसा चाललाय मागील 5 वर्षामध्ये आणि आताच्या चालू असलेल्या 14 महिन्यांमध्ये, तर पूर्ण कारभार असा की हुकुमशाही पद्धतीने कारभार चालू आहे. आणि त्याप्रमाणे मग आम्ही फाईल्स वगैरे बघितल्या, त्याच्यामध्ये अनेक असे आम्हाला पेपर खोटे दिसायला लागले, भ्रष्टाचार दिसायला लागले. त्याचप्रमाणे मी तुम्हाला माझे मुद्दे सांगतो. आताच आमचे सहकार्यांनी सांगितले सुनील भवंडारे की आमच्या ग्रामपंचायतीत महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असेल आमची ग्रामपंचायतीने चालू असताना. पूर्ण म्हणजे एक हुकुमशाही म्हणजे सरपंच सर्व काही सदस्यांचं त्यांना बहुमताची काही कोणती गरज पडत नाही, पण त्या गोष्टींची काही हेच नाही पडत. म्हणजे कोण अधिकारी आले तर अधिकाऱ्यांवर म्हणजे ग्रामसेवकांवर प्रेशराईज करणं आणि काम करून घेणं. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायतीमधील सरपंच आपल्या पदाचा कशा प्रकारे गैरफायदा घेतो, भ्रष्टाचार कसा करू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्राला मी सांगतो. म्हणजे की कदाचित हा महाराष्ट्रात आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार असू शकतो. आम्ही मुळशी तालुक्यातील आमची जी ग्रामपंचायत मुळशी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोले, आमच्या ग्रामपंचायती शेजारी एक अंडेवली साराम सिटी म्हणून एक मोठा प्रकल्प चालू आहे. त्या प्रकल्पाच्या पासून उत्पन्न होणार ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे आणि तिथे भरपूर वही चालू असतात. त्या बंगलोचे प्रोजेक्ट चालू असतात. 10 गुंठे 5 गुंठे 1 एकर असे प्रोजेक्ट चालू आहेत. त्या सर्व आमचे 10 सदस्य आमची बॉडीचे आहे, 9 सदस्य आणि 1 सरपंच अशी 10ची बॉडी आहे. त्याच्यामध्ये आम्ही 6 सदस्य ते पहिल्यांदा आम्ही एकत्रच काम केलं. आपण बघितलं की ते जे सरपंच होते की त्यांचा आम्हाला कारभारच आवडत नव्हतं, की चुकीच्या पद्धतीने करतात, की आम्हाला कोणतं विश्वासात न घेता डायरेक्ट ठराव पास करणं. मग ते आम्हाला हे योग्य वाटत ना. मग आम्ही डिसिजन घेतलं की आपण की हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि मागील 5 वर्षापूर्वी त्यांचे पती मच्छिंद्र कराड म्हणून सरपंच होते गेल्या 5 वर्षापूर्वी. त्यांच्या पतीने काय 2018 साली ते सरपंच झाले आणि सरपंच झाल्यानंतर मेच्या काहीतरी 17-18 तारखेला त्यांना अँटी करप्शननी पकडले. अँटी करप्शननी पकडण्याचा उद्देश म्हणजे की ते कॉन्ट्रॅक्टर होते, त्यामुळे त्या आंबेवली जी सारा सिटी जो प्रोजेक्ट जो आमचा आहे जवळपास 10-11 हजार एकर मध्ये जो चालू आहे, तिथे म्हणजे की प्लॉट कन्स्ट्रक्शन ह्याचा व्यवसाय तो करत होता. त्या अनुषंगाने तो प्रत्येक बंगल्याला धमकी देणं की जे काय काम असेल ते माल सगळे गोष्टी माझ्याकडनंच घ्यायच्या, बाकी कोणाकडनं घ्यायचंच नाही कोणत्या गोष्टी. हर एक गोष्ट जी मटेरियलची कोणती पाहिजे असेल, वाळू रेती विटा वगैरे सर्व, आणि नाही दिलं तर त्याला ग्रामपंचायतचं ना कोणत्या बॉडीला न विचारता प्रश्न ग्रामपंचायतचा जे लेटर हेड असतो त्याचा गैरवापर करून त्याला नोटीस पाठवून द्यायचं स्वतःच्या सही, आणि मग तो कामगार आपलं काम बंद ना पडा म्हणून आपलं चला हे करायचं. त्याच ज्यावेळेस त्याला मे मध्ये एक नोंदीचा विषय होता, नोंदी सर्वसामान्यांची फ्रीमध्येच होती, त्यांनी ती नोंद अडवली ग्रुप ग्रामपंचायत. तर त्यांना म्हणले साहेब आम्ही कशासाठी नोंद अडवतो, त्यांना खूप त्रास दिला, नाही विटा वगैरे माझ्याकडनंच घ्यायचा. तो माणूस कंटाळला, शेवटी कंटाळून त्यांनी अँटी करप्शनला सांगितलं. अँटी करप्शनने त्यांना पकडलं, रंग्यात पकडलं, अँटी करप्शननी पकडलं, 3 लाखाची लाच घेताना त्यांना पकडलं रंग्यात. त्यानंतर त्यांना 3 दिवस जेलमध्ये कारागृहामध्ये होते. त्यानंतर सुटून आल्यानंतर आम्ही ती बॉडी कंटिन्यू राहील. त्यानंतर त्यांना मी म्हणजे फॉलोअप घेत राहिलो. त्यानंतर असं झालं की आयुक्त कार्यालय सीओ ऑफिसला ती तक्रार केली. त्यानंतर एक 2.5 वर्षानंतर 2.5-3 वर्षानंतर पद गेल्यानंतर त्यांनी त्याच्यावर स्टे घेतला, मंत्रालयामधून स्टे घेतला. आणि त्याच्यात ते पद त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार केला की साधारणतः आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे उत्पन्न आहे ते वर्षाला जवळपास 1.3 करोड रुपये उत्पन्न आहे. असं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः त्या 5 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 10,46,46 लाखाचं काहीतरी उत्पन्न झालं होतं. 10,46,46 लाखामध्ये त्यांनी त्याचा स्वतःचा आरएमसी प्लांट असल्या कारणाने 5.5 कोटी हे फक्त आरएमसी वरच खर्च केले. ग्रामपंचायतचे 5.5 कोटी आरएमसी प्लांटवर खर्च केले. जे अपंगांचे निधी असतात दरवर्षी, म्हणजे आता 3 कोटी जर एखादा हे येतो आपल्याला तर त्याचे 5% अपंगावर निधी वापरावा लागतो. तर तो अपंगांना त्यांचा निधी पूर्ण दिला नाही. वरतून आपले जे हे असतात 10% महिलांसाठी निधी येतो, महिलांचा निधी त्यांना पूर्ण देण्यात नाही आला. त्याचा पैसे म्हणजे हे सगळे कंस्ट्रक्शनसाठी स्वतःच्या फायद्यासाठी पूर्ण हा कारभार करत असला. आणि त्या जवळपास त्या 15% त्यांनी जवळपास 1,26,40,627 रुपयाची
कमतरता दिसली. म्हणजे ते 5 वर्षामध्ये जे आदिवासी लोकांना घरे वगैरे करण्यासाठी वापरायचे होते ते वापरलेच नाही. त्या लोकांना तो खर्चच केला नाही. हा खर्च फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःला पैसे घ्यावं. म्हणजे सरपंच तेच, मटेरियल सप्लायर तेच, कॉन्ट्रॅक्टर पण अख्ख्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आज ती काही 5-7 वर्षामध्ये जी 15 कोटीची कामं झाली असेल साधारणतः, 15 कोटीमध्ये एकच कॉन्ट्रॅक्टर. तो कॉन्ट्रॅक्टर सोडून आमचा दुसरा कॉन्ट्रॅक्टर सरपंच देतच नाही. कॉन्ट्रॅक्टरही तोच, मालही त्याच्याकडनंच घ्यायचा. आणि जवळपास अशी 1,26,00,000 जो आदिवासी निधी असतो, मागासवर्गीय निधी, हा सगळा म्हणजे त्यांनी आरएमसी प्लांटसाठी, जेव्हा समाजाला त्यांनी वंचित ठेवलं त्या गोष्टींपासून, त्या समाजाला तो खर्च पैसे नाही भेटले. आज त्या समाजाला जर भेटलं असतं तर त्यांना त्यांची घरं चांगली झाली असती. आम्ही आल्यानंतर, बॉडी झाल्यानंतर आम्ही एक ठराव केला होता की आपण जे काही आदिवासींचे पैसे येतात 5 कोटी 10 कोटी, आपण एक काम करूया म्हणतो की छोटी मोठी घरं बांधूया त्यांना. तर त्याचं म्हणणे असं होतं की घरं बांधायची असेल तर आरएमसी निधीमध्ये बांधा. आम्ही बोललो तसं नाही, वीट बांधकामामध्ये घरं लागतात. तर त्यांनी एक आम्ही ठराव केलेला पण त्यांनी मंजूर नाही केला, अजून त्या फाईलवर सही नाही केली. तो पण तसा ठेवला. कारण त्याचा फक्त उद्देश एकच, माझा आरएमसी प्लांट चालवला पाहिजे आणि आरएमसी मधूनच सगळं काही ग्रामपंचायतचं चालू आहे, मटेरियल पण माझ्याकडनंच घ्यायचं. आणि अशाच पद्धतीने त्यांनी जो 5% अपंग निधी असतो त्याच्यामध्ये जवळपास 52 गेल्या म्हणजे 10 कोटी मध्ये त्यांनी जी काय कमतरता होती त्याच्यामध्ये जवळपास 52 लाख रुपये 5% निधी जो ह्यांना भेटा पाहिजे होता अपंगांना, तो निधी फक्त त्यांनी 31 ते 30 लाख रुपये वापरला. आणि 20 लाख रुपये त्याच्यामध्ये पण कमतरता आली. म्हणजे ती कमतरता म्हणजे कुठे गेली तर तो निधी सगळा यांना कंस्ट्रक्शनसाठी वापर. तसाच महिलांचा निधी तो पण तिकडे गेला. आणि गेल्या 5 वर्षात कमीत कमी 10 ते 12 कोटीची कामे केली. ती कामे करताना कुणाची गरज त्याला भासली नाही ना त्या बॉडीची भासली. स्वतःच्या मनमानीने कारभार केला. त्या बॉडीने त्यावेळी अर्ज केला होता की ही कामं जी चालल्या चुकीची झाली, पण त्या बॉडीमध्ये असं झालं की कोण जास्त फॉलोअप घेत नव्हतं. त्यामुळे त्या बॉडीने पण आपलं एक आता ह्याच्या पैसे असल्यामुळे हा कुणाला पण अधिकाऱ्यांना मॅनेज करून त्या गोष्टी थांबवायच्या. त्या 1-2 माणसांनी केला प्रयत्न की आपण जाऊया ह्याच्याबद्दल हे करूया, आवाज उठूया. उठवला पण त्यांनी तो आवाज त्यांचा बंद केला. कमीत कमी 2018 ते 2022 मध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः एक 250 ते 300 नोंदी लागल्या, घराच्या नोंदी. जर त्याला 3 लाख रुपये घेताना जर पकडलाय, साधारणतः त्या 3 लाख रुपये इंटू 300 जर केल्या नोंदी जर यांनी केल्या तर कमीत कमी 9 कोटी यांनी कमवले त्याच्यात. म्हणजे जे लोकांकडनं घ्यायचे नसतात पैसे ते पण घेतले, त्याचा पैसे दुसऱ्या कामासाठी वापरला. आणि 10 कोटी ते 12 कोटीची जी कामं केली त्यांनी ती पूर्ण चुकीची. म्हणजे कोणतं बक्षीस पत्र नाही. जरा म्हणजे आपण रोड करतो, रोड सोडून यांनी अंग केली. हा प्रकार म्हणजे कुणाच्या फायद्याचा नाही. आणि तो निधी सगळ्या लोकांचा म्हणजे हिसकून दुसरीकडे स्वतःच्या फायद्यासाठी केला. अशा प्रकारे आम्ही एक हे केलं होतं की जे रोडचे निधी वगैरे बघता आम्ही आता नवीन बॉडीवर बसलो नोव्हेंबरमध्ये 2023 मध्ये. 23 नोव्हेंबरला आम्ही बॉडीवर बसल्यानंतर एक जानेवारीच्या आसपास एक आम्हाला 26 लाखाची एक फाईल आली नांदगाव रस्त्याबद्दल. ती 26 लाखाची जी फाईल आली, साधारणतः त्या फाईलमध्ये अशा गोष्टी आम्हाला दिसल्या की म्हणजे ते फाईल बघितली आम्ही तर आम्ही बॉडीत बसल्यानंतर आम्ही म्हणलो की हा रोड कुठे झाला. ते म्हणले की नांदगाव तिथे रोड झालाय, ही फाईल आली. म्हणून आम्ही साधारण म्हणलो आपण रोड बघायचा कुठं रोड झाला एक्झॅक्ट. आम्ही तर पेपर तर त्याचे बघितले, पेपरवर त्याची सही नाही ना, ह्याची सही आपली सरपंचाची सही नाही, ग्रामसेवकाची सही नाहीये. परत ज्यांनी एमडी बनवली, जे म्हणजे 27 लाखाचं बिल काढण्यासाठी डेप्युटी इंजिनियर असतात, त्यांनी तर डेट पण टाकली नाही त्या एमडी वरती, अशीच एमडी देऊन टाकली. जवळपास त्या जागेचं बक्षीसपत्र नव्हतं, काय नव्हतं. आम्ही बघितलं तर त्याच्यात बघता आम्ही म्हणलं ठराव वगैरे सर्व चुकीच्या पद्धतीने काम झालेले फाईल बघितल्यानंतर. तर त्यानंतर मग आम्ही इथे जाऊन बोललो चला फाईलवर थोडंसं हे दिसतंय, तर म्हणून आम्ही जाऊन रोड बघितला. प्रत्यक्ष जाऊन बोललो रोड आहे का तिथे बघूया, म्हणून रोड बघायला गेलो. तर जागेवर असं आम्ही अचंब म्हणजे आम्ही चक्कराम झालो की त्या ठिकाणी रोड पण नाही आणि बिल आले पाठवले 27 लाख रुपयाचं. आता मग आम्ही म्हणलो रोड नाही हे नाही तर कसलं बिल. तर त्यांच्या ऍक्च्युली महिला सरपंच असल्यामुळे त्या ताईंचा आम्हाला आदर आहे, त्यांची मिसेस असल्यामुळे. पण आम्ही बोललो की काही हा रोड नाही झाला, हे नाही झाला. तर त्यांना आम्ही सर्व सांगितल्यानंतर त्या म्हणल्या नाही ना रोड झाला आहे, बिल काढायच नाही. आम्ही ग्रामसेवकांना म्हणलो की बाबा हा रोड काही इथे झालेला नाहीये, तुम्ही ह्या गोष्टींवरती कोणत्याही प्रकारचे बिल काढू नये.
आम्हाला रोड पे दिसत नाही. आणि महत्वाची गोष्ट की हा जो ठराव जो केला होता, जी एमडी वगैरे बनवायची जी प्रोसेस असते, टेंडर टाकायची प्रोसेस असते, ही टेंडर टाकलं होतं 2022ला. त्यांनी 2022ला टेंडर टाकलं. 2022ला टेंडर टाकल्यानंतर त्याच्यावरती स्टॅम्प पेपर 2022चा यायला पाहिजे ना, त्याच्यावरती स्टॅम्प पेपर 2019चा लावलाय. 2019चा स्टॅम्प पेपर 2022ला त्याचं वर्क ऑर्डर झाली आणि काम 2024ला झालं. नवीन मॉडेल आहे 23ला फेब्रुवारीमध्ये. आणि मग आम्ही त्या प्रकारे अर्ज वगैरे प्रशासनाला भरपूर केले, आयुक्त कार्यालयाला केले, जिल्हा परिषदला केले, बीडीओला केले, पण आम्हाला जसं पाहिजे तसं उत्तर भेटत नव्हतं. त्यानंतर आम्हाला बीडीओ मी सारखं सतत म्हणजे त्या गोष्टीच्या पाठीवर लागलो होतो की बाबा हा रोड चुकीचाच झाला, ह्याचे बिल आम्ही काढणारच नाही. मग आम्ही त्याचा अर्ज ह्याला केला, आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदला केल्यानंतर त्यांनी एक कमिटी निवडली तो रोड तपास करण्यासाठी येण्यासाठी. त्याच्यासाठी वेल्ल्याचे बीडीओ ते आले होते, शेळके साहेब म्हणून ते आले होते. ते पण आले, त्यांनी पण रोड बघितला तिथे, तर जागेवरती रोडच नाही. मग त्यांनी पण त्यांचा अहवाल पाठवून दिला. साधारणतः त्यांनी त्यांचा अहवाल पाठवला की दप्तरी कोणतीच यांची प्रोसिडिंग अपूर्ण नाही, म्हणजे त्यांचा अहवाल पण आलाय, आम्ही तो तुम्हाला कॉपी देऊ शकतो. त्यांचा अहवाल आलाय की तिथं हे नाहीये, म्हणजे दप्तरमध्ये त्यांचं प्रोसिडिंगला जे रोड करायचं ते काम असतं ते कामही प्रोसिडिंगला अपूर्ण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मासिक सभेचा ठराव पण नव्हता. तो रोड करण्यासाठी मासिक सभेचा ठराव लागतो, तो पण नाहीये. प्रोसिडिंग पूर्ण अपूर्ण. बांधकाम मार्फत केलेल्या तांत्रिक मान्यतेला आधारे दिलेली खातरजमा करता येत नाहीये. एखादा ग्रामपंचायत का शासकीय याचा जो ग्रामपंचायतचा रोड करतो तो ग्रामपंचायतच्या 23 नंबर बुकला पाहिजे नसतो. त्या 23 नंबर बुकला पण रस्त्याचं हे नोंद नाहीये. आता आयुष्यमान ठराव पण लगेच आणता येत नाही 2.5 वर्षाशिवाय. आता किती काय